नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीत जाणून घेऊया की टायफॉइड फीवर काय असते, त्याच्यामध्ये डायग्नोसिस म्हणजे निदान कसं लावतात, त्याचे मेन सिम्पटम्स काय असतात आणि त्याची ट्रीटमेंट कशी करतात आणि आपण आपल्या जीवनात कशी काळजी घेतली पाहिजे दवाखान्यात जायच्या आधी. ठीक आहे. तर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी, तुमचाच श्रीहरी निघोट या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला मी एकदम मराठी भाषेत अशा सुपर लगेच सांगून देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर बघा, सुरू करूया हा व्हिडिओ. ठीक आहे. सुरुवातीला बघू की टायफॉइड फीवर का असते. आपल्याला सपोज ताप आला, 4, 5, 7 किंवा 1 हप्ता 2 हप्ते तो ताप आपल्या शरीरात जर राहिला, त्या ठिकाणी आपल्याला काय होऊ शकते, टायफॉइड होऊ शकते. तर तो टायफॉइड मेनली कशामुळे होते, म्हणजे नक्की त्याचं कारण काय आहे बा, की बा ती नेमका होते कशामुळं. तर त्याचं मेन कारण हे आहे की हे दोन जंतू, हे दोन बॅक्टेरिया, ओके, हे दोन जीवाणू, हे जेव्हा आपल्या शरीरात जातात तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये असे काही रिस्पॉन्स प्रोड्यूस करतात, असे काही त्या ठिकाणी त्यांची जी ॲक्शन आहे ती शो करतात, म्हणजे आपल्याला टायफॉइड फीवर होते. या दोन लकामुळं, या दोन साल्यामुळं आपल्याला ते काय होते, टायफॉइड होते. ठीक आहे. हे आहेत सॅल्मोनेला टायफी आणि सॅल्मोनेला पॅराटायफी. हे आहेत ते दोन मेन घटक, मेन बॅक्टेरिया, मेन जीवाणू, त्याच्यामुळे आपल्याला काय होते, टायफॉइड होते. ठीक आहे. नंतर बघू मोड ऑफ ट्रान्समिशन, म्हणजे हा फैलते कसा, हा एकापासून दुसऱ्यापर्यंत, दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत, या ठिकाणाहून त्या ठिकाणावर, या माणसापासून त्या माणसापर्यंत जातो कसा नेमका, हे बघूया मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये. तर बघा, ट्रान्समिशन थ्रू द कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड वॉटर, म्हणजे दूषित अन्न, दूषित पाणी. देन समजा किचनमध्ये कोण खाना बनवला, कोण जेवण बनवलं, जर त्यांना हात नसतील धुतलेले किंवा मग त्यांना हायजीन नसेल मेंटेन केली त्या ठिकाणी, जर तिथं सगळे जे भांडे आहेत, जे आपले बर्तन आहेत, ते सर्व खरकटे, सर्व खराब आहेत, वॉश नाहीत केलेले. ठीक आहे. त्याच्यामुळे सुद्धा हा बॅक्टेरिया एकदम चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो, चांगल्या प्रकारे आपल्या पोटामध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे बी सुद्धा आपल्याला काय होऊ शकते, टायफॉइड होऊ शकते. ठीक आहे. तर बघा, कंटॅमिनेटेड फूड म्हणजे असं अन्न की जे बनवताना किंवा मग जे घेताना त्या ठिकाणी हायजीन मेंटेन नसेल केली, त्या ठिकाणी वेगळे वेगळे प्रकारचे भांडे, वेगवेगळ्या प्रकारचे जे बर्तन आहेत ते उपयोग केले, पण ते कसे कंटॅमिनेटेड झालेले, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चांगली स्वच्छता नसेल किंवा मग चांगल्या प्रकारे ते स्वच्छ केलेले नसतील, त्याच्यापासून हा जो बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया एकदम जोरानं, एकदम खतरनाक पद्धतीनं फैलतो. ठीक आहे. हे झालं सर्व ट्रान्समिशन. तर याला आपण कम्युनिकेबल डिसीज सुद्धा म्हणू शकतो, कारण हा एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला कदाचित होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघू सिम्पटम्स, त्याचे लक्षण काय आहेत. लक्षणं टायफॉइड फीवरचे, जेव्हा आपल्याला टायफॉइड होतो तेव्हा आपल्या शरीरात काय काय चेंज होतात, काय काय बदल होतात ते बघू. ठीक आहे. सर्वप्रथम फीवर म्हणजे ताप, खूप ताप येणं, 104 डिग्री फॅरनहाइट, 105 इतक्यापर्यंत ताप जाणे, थंडी वाजणे, खूप थंडी वाजते, ताप येते. देन स्टमक पेन, पोटात दुखते, राईट साईडला, लेफ्ट साईडला पेन व्हायला लागते, समोरून डोकं दुखते, हेडॅक होते, समोरून डोकं दुखते. देन ड्राय कप, कोरडा खोकला येते आपल्याला, कोरडा खोकला. देन आपल्या इथं घशामध्ये त्रास होते. देन पोटात हे समोरची जी साईट आहे ते पेन होते. ठीक आहे. फॅटिक आहे, थकवाल्यासारखं वाटते आपल्याला. देन ॲनोरेक्झिया, भूक कमी लागते, जेवणच जात नाही. ज्याला टायफॉइड झाला त्याला माहीत असेल, अरे भाऊ जेवणच जात नाही, त्या ठिकाणी ॲनोरेक्झिया होते. ठीक आहे. देन ब्रॅडिकार्डिया, आपला जो ब्लड प्रेशर आहे काही दिवसानंतर, इन्स्टंटली जेव्हा आपल्याला टायफॉइड झाला तेव्हाच नाही, पण काही दिवसानंतर, काही काळानंतर काय होऊ शकते, आपल्याला ब्लड प्रेशर आपला कमी होऊ शकते. एक तर ब्लड प्रेशर कशामुळे होऊ शकते, किंवा मग खाण्यापिणं, म्हणजे खाणं पिणं कमी झालं त्याच्यामुळे होऊ शकते, किंवा मग काही अदर फॅक्टरसुद्धा असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. जितके दिवस फीवर जास्त राहिला तितके दिवस आपल्या बॉडीला अंदरून तो हे करून टाकते, एकदम डिस्टर्ब करून टाकते, त्याच्यामुळे सुद्धा बीपी कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. तर हे त्याचं एक मेन रिझन आहे. देन डायरिया झालं, समजा टायफॉइड झाला, बरेच दिवस झाले, तर डायरिया होते, म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे बॉडीमधलं आपलं, जे खराब समजा जे वेस्ट डिपोजल आहे ते पूर्ण आपल्या बॉडीमधून काय पडते, बाहेर होऊन जाते, त्या ठिकाणी आपल्याला डायरियाची शक्यता असते. ठीक आहे. त्या ठिकाणी सरळ त्याचा एक बॅक्टेरिया आहे एच पायरोली म्हणून, त्याचे सुद्धा मेडिसिन येतात, मेट्रोनिडाझोल. ठीक आहे. ह्या प्रकारचे त्याच्यामध्ये काय मेडिसिन येतात. ठीक आहे. आता बघू वेट लॉस सुद्धा होते. तर वेट लॉस म्हणजे कसं, म्हणजे खाणं पिणं कमी झालं, देन पूर्ण माणूस थकून जाते, पूर्ण सुकून जाते माणूस, म्हणून वेट लॉस होते माणसाचं. ठीक आहे. तर हे त्याचं एक लक्षण आहे.
बघा, डायग्नोसिस म्हणजेच की टायफॉईड आहे तो आपल्याला झाला, त्याचं डायग्नोसिस म्हणजे त्याचं निदान नेमकं कसं लावायचं, तर हे आहे डायग्नोसिसमध्ये. तर बघा, डायग्नोसिसमध्ये त्याचं निदान लावणं. त्याच्यामध्ये आपण काय करतो, वेगवेगळे टेस्ट करतो. आपण दवाखान्यात गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरनं काय केलं, आपल्याला तपासलं, तुम्हाला ताप आला बा, तुम्हाला ब्लड टेस्ट करावे लागेल. देन लॅबवाला माणूस येतो, सरळ आपल्या माणसाला समजल्या पाहिजे सांगतोय मी, ठीक आहे. लॅबवाला आला, आपला ब्लड कलेक्ट करतो आणि लॅबमध्ये घेऊन जातो, सांगतो बा एका घंट्यात तुमचा रिपोर्ट येऊन जाईल, तोपर्यंत तुम्ही बसा. डायग्नोसिस, जे आपला रिपोर्ट घेऊन गेले तो रिपोर्ट 15 ते 20 मिनिटात रेडी होतो. तर हे आहे विडॉल टेस्ट. विडॉल टेस्ट कोणती, आता याच्यामध्ये बघा 2 प्रकारच्या, स्लाईड टेस्ट आणि ट्यूब टेस्ट. ह्या 2 टेस्ट मेनली आपल्या ब्लडमध्ये टायफॉईड आहे की नाही, टायफॉईड म्हणजे हे 2 शिल्लकाचे 2 आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी, आणि आहेत तर ते किती पर्सेंटेजमध्ये आहेत हे चेक करण्यासाठी ही जी टेस्ट आहे ही टेस्ट करतात. कशासाठी, ही दोघं आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहेत की नाहीत आणि किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते प्रेझेंट आहेत, किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्या ब्लडमध्ये, आपल्या रक्तात ते सध्या उपस्थित आहेत, हे आपल्याला या टेस्टमध्ये समजते. जर ते असतील तर मग आपल्याला जे आहे, आपल्याला टायफॉईड झालेला आहे, ठीक आहे, सरळ. अजून एक त्याच्यामध्ये आहे टेस्ट, जसे की बोन मॅरो कल्चर. व्हेरियस टेस्ट आहेत, पण विडॉल टेस्ट जी आहे ही टेस्ट मेनली त्या ठिकाणी वापरतात. आता बघू ट्रीटमेंट म्हणजे काय, किंवा जे आपल्याला टायफॉईड झाला, टायफॉईड फिवर झाला, त्याच्यावरती उपचार. आता तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला ताप जी येते त्या ठिकाणी तुम्ही ताबडतोब, जेव्हा तुम्हाला एकदम काही होत नसते, काहीतरी लक्षण त्याचे आपल्याला जाणवतात, ते लक्षण दिसल्यापासूनच आपण स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हायजीन मेंटेन केलं पाहिजे, मास्क वगैरे लावलं पाहिजे, किंवा मग जे आपलं खाणं पिणं आहे, समजा एकदम हलकं खाणं खाल्लं पाहिजे, आपल्या इंटेस्टाईनला थोडा आराम दिला पाहिजे, ठीक आहे. आणि थोडं बाहेर म्हणा, थंड्या वातावरणात म्हणा, आणि जे आपलं खाणं पिणं त्यावर थोडं कंट्रोल केलं पाहिजे. हे एक आपली जनरल ट्रीटमेंट आहे, हे आपण सुद्धा कधीही करू शकतो. जर आपल्याला समोरची ट्रीटमेंट जर आपल्याला वाचवायची असेल तर आपल्याला ही ट्रीटमेंट म्हणजे स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काही मेडिसिन येतात, काही अँटीबायोटिक येतात, ठीक आहे. त्या अँटीबायोटिकबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर डॉक्टर तुम्हाला जवळपास ह्याच अँटीबायोटिक प्रिफर करतात. जेव्हा आपल्याला टायफॉईड होतो, टायफॉईड फिवर होतो, तेव्हा डॉक्टर आपल्याला ह्याच अँटीबायोटिक काय करतात, देतात. सर्वप्रथम आहे माइल्ड केसेस, म्हणजे एकदम सुरुवात असली, किंवा आता समजा आपल्याला काय म्हणतात ते, नेमकंच सुरुवात झाली आपल्याला टायफॉईडची, म्हणजे नेमकंच फिवर येत आहे, ताप येत आहे, तेव्हा डॉक्टर काय करतात, आपल्याला ह्या मेडिसिन देतात. कोणत्या मेडिसिन, अझिथ्रोमायसिन, सिफेक्झिन. दिस इज अ अँटीबायोटिक. ऑफ्लोक्झासिन, सिप्रोफ्लोक्झासिन, ह्या अँटीबायोटिक त्या ठिकाणी आपल्याला ते प्रिफर करतात, ठीक आहे. देन कॉम्प्लिकेटेड केसेस, समजा आता आपला टायफॉईड जास्त झाला प्रमाणात, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे टायफीचं, सॅल्मोनेला टायफी, पॅराटायफीचं, यांचं जर कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्लडमध्ये जर वाढलं असेल, त्या ठिकाणी काय करतात, खालच्या मेडिसिन देतात. म्हणजे कोणत्या, सेफ्ट्रियाक्झोन, देन सिपोटॅक्झिम, ठीक आहे, ॲस्टिओनॅम, इमिपॅनम, अशा तुम्ही तर एक झोन ऐकला असेल, SP झोन, ते आहेत, ते याच्यामध्ये हेच कंटेन आहेत, ठीक आहे. तर हे मेडिसिन तुम्हाला देतात कधी, कॉम्प्लिकेट झाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या IV मध्ये, म्हणजे जे आपल्या नसातून डायरेक्ट ब्लडमध्ये सोडतात आणि तिथून त्याची ॲक्शन ते सुरू करतात, ठीक आहे. तर हे आहे कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये आपण ह्या अँटीबायोटिक यूज करतो. अजून एक याच्यामध्ये आहे पॅरासिटामॉल. काहून देतात पॅरासिटामॉल, आपल्या बॉडीमध्ये आपलं हेडॅक असेल, फिवर असेल, आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं असेल, ह्या गोष्टीला कमी करणं, ह्या गोष्टीला मेंटेन ठेवणं काम कोण करते, पॅरासिटामॉल करते, ठीक आहे. तर हे आहे पॅरासिटामॉल. आणि IV फ्लूइड सुद्धा त्या ठिकाणी काय करतात, आपल्याला देतात. ही जी मेडिसिन आहे, तर हे सर्व मेडिसिन झोन झालं, वेगवेगळ्या मेडिसिन झाल्या, IV फ्लूइडद्वारे आपल्याला ते ॲडमिनिस्टर करतात, ठीक आहे. तर ही ओव्हरऑल माहिती झाली टायफॉईड फिवरबद्दल. तर मित्रांनो, माझ्या भावांनो, याच्यामध्ये जर काही सुटलं असेल तर तुम्ही बघून घ्या एकदा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. गरिबाचं काम आहे मित्रांनो, तुम्ही सपोर्ट करा, ठीक आहे. धन्यवाद.